नमस्कार मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत वृश्चिक राशीमधील नक्षत्र ज्येष्ठा। या नक्षत्राचे चारही चरण हे वृश्चिक राशीमध्ये येतात। हे 18वे नक्षत्र आहे। याचा स्वामी ग्रह आहे बुध आणि राशीचा स्वामी ग्रह मंगळ, म्हणजेच या नक्षत्रावर बुध आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो। याची देवता आहे इंद्र। या नक्षत्राचे चिन्ह आहे तावीज। हो, तावीज म्हणजे जे लोक आपल्या संरक्षणासाठी एक दैवी उपाय म्हणून आपल्या अंगावर म्हणजे हातात, कमरेला किंवा गळ्यामध्ये बांधतात। मंडळी, स्वतःला संरक्षण मिळावं आणि अशुभ शक्तींपासून बचाव व्हावा म्हणून वेद काळापासून किंवा परंपरेपासून तावीज अंगावर बांधला जातो। अगदी त्याचप्रमाणे आहेत या मंडळींचे सुद्धा गुणधर्म। म्हणजेच संरक्षण विभागाबद्दल जेवढं आकर्षण या मंडळींना असतं तेवढं आकर्षण यांना गूढ विषयाबद्दल, अधिदैविक शास्त्राबद्दल सुद्धा असतं आणि त्या विषयामध्ये ही मंडळी कार्यसुद्धा करताना आढळतात। या नक्षत्रावर इंद्रदेवाचा प्रभाव असल्यामुळे त्याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे राज्यपद, अधिकारपद आणि ते मिळवण्यासाठी सर्व प्रकारची कार्यपद्धती, कूटनीती, कुटिलता, हट्टीपणा हे गुणधर्मसुद्धा या जातकांमध्ये प्रकर्षाने आणि प्रखरतेने आढळतात। हे राक्षसगणी क्रूर अशुभ नक्षत्र आहे, परंतु अशुभ कामासाठी मात्र अत्यंत शुभ आहे। म्हणजेच ज्याला आपण ब्लॅक मॅजिक, जारण मारण, वशीकरण असं म्हणतो, या कामासाठी हे नक्षत्र उत्तम। हे नक्षत्र आश्लेषा नक्षत्राप्रमाणे गंडांतर योगावरती येतं आणि त्यामुळे या नक्षत्राच्या लोकांना सतत अडचणी येताना दिसतात। यासाठी या मंडळींनी ओम इंद्राय नमः या मंत्राचा रोज जास्तीत जास्त जप करावा, जे यांच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्याचमुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांनी या नक्षत्राची शांती करण्याचा प्रघात आहे। या नक्षत्रामध्ये नो, या, ई, यू ही नामाक्षरे येतात। मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी, वास्तू, ज्योतिष, शास्त्र, मंत्र, तंत्र, साधना, उपासना अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा। चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया, जाणून घेऊया वृश्चिक राशीमधील ज्येष्ठा नक्षत्र याबद्दलची माहिती। हे नक्षत्र बुद्धिमान, व्यावहारिक आणि विवेकी अशा प्रकारच्या गुणधर्माने समाविष्ट असते। स्वतःच्या अनुभवाने ही मंडळी शिकतात, कोणाच्या आधिपत्याखाली यायला यांना बिलकुल आवडत नाही। स्वतंत्र वृत्तीची ही मंडळी असतात। स्वतःच्या बुद्धी आणि अनुभवाच्या जीवावरती हे आपल्या आयुष्यामध्ये यश, श्रेष्ठता मिळवतात। जुन्या रूढी, रीतिरिवाज याच्यामध्ये अडकून पडायला मात्र यांना बिलकुल आवडत नाही। स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात। स्वतंत्र मताची ही मंडळी असतात। वेळेप्रमाणे आधुनिक विचार आणि जीवनशैली जगायला यांना आवडते। वेळेनुसार बदलायला सुद्धा यांना आवडतं। संरक्षण विभाग, पोलीस खातं, वरिष्ठ पदावरील अधिकारी, कप्तान, लीडर तसेच मशिनरी संदर्भामध्ये असलेली कामं, इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये यांना विशेष यश मिळताना दिसतं। तसेच राजकारणात सुद्धा यांना रस आणि यश मिळताना दिसतं। गूढविद्येची सुद्धा यांना आवड असते आणि त्यामध्ये त्यांना काम करायला सुद्धा आवडतं। मंडळी, ही होती ज्येष्ठा नक्षत्राची माहिती। पुढील भागामध्ये आपण 9वी राशी म्हणजे धनु राशीमधील पहिलंच जे नक्षत्र आहे मूळ, या नक्षत्राची माहिती घेणार आहोत। मंडळी, सध्या करोनाचं वातावरण असल्यामुळे काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची आणि आपल्या समाजाची सुद्धा। घरातच राहा, बाहेर पडू नका। मंडळी, आपल्या सगळ्यांना, आपल्या सर्व मंडळींना आणि आपल्या संपूर्ण कुटुंब, मित्रपरिवाराला चांगल्या आरोग्याच्या असलेल्या शुभेच्छा देतो। कळावे लोभय असावा। धन्यवाद।